गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 11 समास 8 अंतरात्मा विवरण. मागच्या समासात माया नदीच्या रूपकाद्वारे त्या मायेची व्याप्ती अनेक रूपांनी ती कशी प्रगटली आहे व तिच्या अतर्क्य लीलेमुळे जीव तिच्या प्रवाहात कसा अडकतो हे पाहिले होते. या मायेच्या प्रवाहामुळे मुळात परब्रह्म असलेला स्वतःला जीव समजतो. म्हणूनच अध्यात्मशास्त्र जीवाला उद्देशून तत्वज्ञान सांगते. कारण जीव अज्ञानी आहे आणि अज्ञान दूर झाल्याशिवाय त्याला ज्ञान होत नाही. त्या अज्ञानामुळे तो त्याच्या मूळ स्वरूपापासून दूर जातो. मूळ स्वरूपापासून दूर जाण्याची मुख्य कारणे म्हणजे जीव स्वतः सत्य ज्ञानस्वरूप आणि अनंत ब्रह्मच असून त्याची जाणीव त्याला नाही. उलट तो स्वतः अल्प परिमित जीव आहे असे समजतो. जीव वासनांनी बांधलेला आहे असे समजतो व त्याच्या त्या तृप्तीसाठी तो आयुष्यभर धडपडत राहतो. जीवाला प्रिय व अप्रिय असणाऱ्या दृश्य जगतातील सर्व गोष्टी म्हणजे मनुष्य असो, वस्तू, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना त्याच्या आवडीप्रमाणे जर सगळं घडत गेले असेल, होत असेल तर ते त्याला प्रिय असते. त्यामुळे तो सुखी होतो, त्याला सुख मिळते असं वाटते. व आवडीचे नसेल तर त्याला अप्रिय असल्या कारणाने तो दुःखी होतो. त्यात सुख आणि दुःख दोन्हीही त्यामध्ये भोगतेपण असते. जीव कर्मेंद्रियाद्वारा कर्तेपण स्वतःच्या अंगावर घेतो व तसे वागतो. त्यामुळे जीवाच्या हातून पाप व पुण्य घडते. कर्तेपणा व भोगतेपणामुळे तो दुःखी होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण देहच आहोत या दृढ भावनेने दृश्यामध्ये अडकून पडतो आणि त्यापायी मरण भोगणे व पुन्हा जन्माला येणे त्याचे सुरूच असते. या सर्व अनेक जन्माच्या संस्कारामुळे जीवाचे येणे जाणे सतत सुरू असते. म्हणूनच समर्थ आता पुन्हा अंतरात्मा विवरण सांगून आपल्याला सावध करतात. अंतरात्मा म्हणजे ईश्वर होय. श्रीराम समर्थ. श्रीराम आदी बंधू सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणी तरी श्रीराम. तेने विण कार्य न चले पडिले पर्ण तेही नहाले अवघे त्रैलोक्यची चाले जयाचे नि श्रीराम. तो अंतरात्मा सकळांचा देव दानव मानवांचा चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकु श्रीराम. तो एकलाची सकळांगटी
करी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी श्रीराम. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे निभोगिती श्रीराम. 1 ते 5 या ओव्यांमध्ये संपूर्ण जडजीव सृष्टी त्या अंतरात्म्याच्या अधिष्ठानावरती व्यक्त होते असे म्हटले आहे. म्हणूनच समर्थ पहिल्याच ओवीत पहिल्याच चरणामध्ये सांगतात आहे की सर्व कर्त्या ईश्वराला ते नमस्कार करतात, कारण हा ईश्वरच संपूर्ण चराचर सृष्टीच्या सर्व देवदेवतांचा पोशिंदा असून त्याची उपासना भजन जाणत्यांनी करावे. त्याच्या सत्तेशिवाय झाडावरून खाली पडलेले साधे पानही हलू शकत नाही. पान किती हलके असते हो, पण तेही त्या परमात्म्याच्या शक्तीशिवाय हलू शकत नाही. यावरून लक्षात येते की साधे पान हलणे इतके सामान्य काम सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय होत नाही. असा हा ईश्वर सामर्थ्यवान आहे. तोच त्रैलोक्याचे उत्पत्ती स्थिती लय त्याच्या सामर्थ्यानेच होतात. तो अंतरात्माच सर्व देव दानव व मानवादी जीवांचा अंतरात्मा असून चत्वार खाणी अंडज जारस स्वदेश व उद्भिज व चारी खाणी म्हणजे परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी सर्वांचा तो प्रवर्तक आहे. तो एकटाच संपूर्ण चेतन सृष्टी चालवितो. म्हणून तो अंतरात्माच सर्व जीवात प्रवेश करता झाला आहे. जीवाला संचित कर्म भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धानुसार कर्मे भोगावीच लागतात. पण हा एकटा परमात्माच सर्व जीवांच्या अंतःकरणात राहून त्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार वागवितो, त्यांचे व्यापार चालवितो. इतके भिन्न भिन्न प्रकारचे सर्व जीव त्याच्या सर्व सृष्टीतील व्यवहार याचा विचार करायला गेले तर विचारही करता येणार नाही, एवढे सगळे हे सर्व गुंतागुंतीचे आहे. असा हा ईश्वर सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा, गुप्त रूपाने सर्व कार्य करणारा नियंता आहे. त्यालाच ईश्वर म्हणतात. मोठे ऐश्वर्यवंत जे ऐश्वर्य भोगतात व ती सर्व त्याच्या सृष्टीतील व त्याच्या नियंत्रणाखालीच असतात. ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे श्रीराम. की असा हा ईश्वर संपूर्ण विश्वाच्या अंतर्यामी त्याच्या संकल्पावर विश्व निर्माण करतो. म्हणून तो अनंत कर्मा पूर्ण काम असल्याने तो अनंत भोक्ता आहे. सर्व अंतर्यामी असल्याने तो सर्वज्ञानी आहे. सर्व जीवांचे आलंबन असल्याने सर्व शक्तिमान आहे. कालही त्याचा दास आहे, म्हणून कालाधीन विश्वाचे तो नियंत्रण करतो. अशा ईश्वराला पूर्णत्वाने जो जाणतो तो स्वतःच विश्वात भरून राहतो. ज्याने हा अंतरात्मा ओळखून त्याच्याशी ऐक्य साधले आहे व त्यामुळे जो विश्वरूप होऊन आनंद रूपाने उरला आहे, त्याला समाधीची काही किंमतच वाटत नाही. कारण एकदा जळी काष्टी पाशानी सगळीकडे तो अंतरात्मा पाहण्याची दृष्टी लाभली की ते स्वतःच परमात्मा रूपच होतो. मग त्याला इतर बाह्य उपायांची गरजच वाटत नाही. अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचटे गबाड शिनावे न लगेची काही श्रीराम. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळोन राहे समाधानी श्रीराम. अरे हे पाहिलेची पहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचलेची वाचावे पुन्हा पुन्हा श्रीराम. सर्व दृश्य जगाच्या उभारणीपासून तर संहारणीपर्यंत सर्व विचार शास्त्राच्या साह्याने समजून घेता घेता अचानक जीव आणि ब्रह्म ऐक्याच्या रहस्याचा उलगडा होतो
व ज्ञानाचे घबाड हाती लागते, की जसे अत्यंत दरिद्री शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी आपल्या शेतात विहीर खोदत असताना अचानक खोदता खोदता विहिरीत सोन्याचे मोहरे असलेला हंडा त्याला सापडावा व त्याचे दारिद्र्य जाऊन तो श्रीमंत व्हावा, अगदी तसेच सृष्टीची निर्मिती कोणी केली, त्याचा सांभाळ कोण करतो, संहार कोण करतो, हे सर्व समजून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करता करता अचानक त्याला त्याचे ज्ञान व्हावे, म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप समजावे. मग इतर भलत्याच गोष्टींचे कष्ट करण्याची काही गरजच त्याला उरत नाही. पण अशा दृश्यसृष्टीचे सर्व अंगांनी विचार करून ही सृष्टी कोण चालवितो याचे ज्ञान एखाद्यालाच असते. एखादीच व्यक्ती त्या अंतरात्म्याचा शोध घेते. या सृष्टीमध्ये असंख्य जीव आहेत. त्यातील विचार करणे, ते विचार किंवा बुद्धीच्या साह्याने ते जाणून घेणे, महावाक्य विवरण करून त्याचा अभ्यास करून ते ज्ञान मिळवणे, हे सगळं करून त्या अंतरात्म्याला ओळखून तो मीच आहे हे जाणणारा केवळ आणि केवळ फक्त मनुष्यच आहे. म्हणून जीवाने हा मनुष्य देह मिळाला आहे त्याचे सार्थक करावे. असे सार्थक करणारा एखादाच असतो. बाकी सर्व लोक मात्र ठातूरमातूर माहितीवरच समाधान मानतात. म्हणूनच साधकाने केलेला अभ्यासच पुन्हा पुन्हा करावा, समजावून घेतलेलेच पुन्हा समजून घ्यावे, वाचलेलेच वाचावे. म्हणून समर्थ म्हणतात, सेवेलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन, केलेची करावे श्रीराम. पुढे 10व्या ओवीत समर्थ म्हणतात, अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा, देखिल्या ऐकल्या ऐसा, विवेक सांगे श्रीराम. उदंड ऐकिले देखिले, अंतरात्म्यास नवचे पुरविले, प्राणी देहदारी बाहुले, काय जाणे श्रीराम. पूर्णाच अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता उरेना, देवा वेगळा श्रीराम. विभक्तपणे नसावे, तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची शिणावे, खटाटोपे श्रीराम. या अंतरात्म्याची व्याप्ती किती आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, हे जाणून घेणारा त्याची ज्ञानोत्तर स्थिती कशी असते, हे ज्याने जसे अनुभवले, जसे ऐकले, जसे पाहिले, तो आपापल्या अनुभवाप्रमाणे त्याचे ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला त्यांनी जसे अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र वाचले असेल, अनुभवले असेल, गुरूंकडून काही समजावून घेतलेले असेल, असे इतरांना ऐकलेले, पाहिलेले, सांगितलेही असेल, परंतु एवढे सगळे करूनही प्रत्यक्ष अनुभवाशिवाय खरा अंतरात्मा जाणता येत नाही. अभ्यास करणे, शास्त्रग्रंथ जाणकारांकडून समजून घेणे, त्यामुळे काय होते की कधीतरी एखादा अनुभव येतो. भगवंताचे क्षणभर दर्शन सुद्धा कधीतरी होऊन जाते. पण या सर्व बाह्य उपचारांनी खऱ्या अंतरात्म्याचे दर्शन कधीच होत नाही. हे सर्व तिथपर्यंत जाण्याचे मार्ग आहेत. जीव अल्पज्ञानी आहे, त्यामुळे माईक गोष्टींच्या साह्याने त्याला खऱ्या ईश्वराचे दर्शन होत नाही. या माईक साधनांचा उपयोग जरूर करायचा. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे. पण एकदा आपल्या स्थानावर पोहोचल्यावर त्या साधनांची गरजच पडत नाही. पण देहाला सत्य समजून देह तादात्म्यात जीवन घालवणाऱ्याला हे कसे कळणार? साधकाने लक्षात ठेवायचे की साधना करणारा जीव फक्त देहापुरताच असतो. तो अल्पकर्ता, अल्पभोक्ता, वासना असणारा परतंत्र आहे. त्याच्यावर कोणाची तरी सत्ता चालते. म्हणूनच ईश्वर नावाची एक वेगळी सत्ता मानावीच लागते. जीव अपूर्ण आहे, तो माईक आहे, त्यामुळे तो एक दिवस नष्ट होणारा आहे. मग
अशा अपूर्णातून पूर्ण असलेल्या ब्रह्माचे ज्ञान कसे होईल? अपूर्ण जीवाने अखंड व यथार्थ जीवब्रह्मक्याचे चिंतन केल्याशिवाय तो पूर्णाला गवसणी घालू शकतच नाही. असे चिंतन करीत करीत तो ब्रह्माहून वेगळा उरतच नाही. जो ब्रह्मस्वरूपाहून वेगळा उरतच नाही तोच ब्रह्मरूप होतो आणि जो ब्रह्मरूप होतो तोच खरा भक्त आहे. म्हणून समर्थांनी भक्ताची व्याख्या फार सुंदर केली आहे की विभक्त नव्हे तो भक्त. असे भक्त विचाराशिवाय होता येत नाही. त्यासाठी विचार हे एकमेव साधन आहे. विचार न करता केवळ इतर साधनांनी केवळ कष्टच पडतात. उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला. राज्यामधूनची आला, परिराजाने श्रीराम. देह संगे विषय भोगिले, देह संगे प्राणी मिरवले. देह धरत्याच चुकले, नवल मोठे श्रीराम. की पहा, आपण एखाद्या लग्न कार्यात जातो तेव्हा त्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न असते. ते लग्न लावल्यानंतर आपण त्यांच्या आईवडिलांना भेटल्याशिवाय त्या कार्यालयातून जात नाही. कारण ही पद्धतच आहे की ज्याच्या घरी कार्य आहे तो त्या कार्याचा जो मुख्य असेल त्याला न भेटता जाणे मूर्खपणाचे ठरते. तसेच एखाद्या राज्यात आपण जातो, सगळीकडे फिरतो, पण त्या राज्याचा जो राजा त्यालाच आपण ओळखत नाही, त्याला भेटत नाही. कारण कधीकधी राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी वगैरे असेल तर मग अशा वेळेस कुठलेही संकट आपल्यावर उभा राहू शकतं. अनोळखी व्यक्ती कोणी दिसल्यावर लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने सुद्धा पाहायला लागतात. म्हणून त्या राजाची ओळख करून घेतली पाहिजे. अगदी तसेच या जीवसृष्टीत जो देह आपल्याला मिळाला आहे त्या देहाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा भोग घेतो. या सुंदर देहाच्या माध्यमातून सुंदर देह म्हणून आयुष्यभर मिरवत राहतो. अनेक प्रकारच्या विद्या संपादन करून मी विद्वान म्हणून पण मिरवतो. पण ज्यांनी मला हा देह दिला त्या देहाचे अधिष्ठान न ओळखता आयुष्य निघून जाते, याचे खरोखरच आश्चर्य वाटते. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी. बरे ज्याची जैसी टाकी, तैसे करावे श्रीराम. मूर्ख अंतर राखोनेने, म्हणून असावे शहाणे. ते शहाणेही दैन्यवाणे, होऊन गेले श्रीराम. म्हणून समर्थ या ओवीत म्हणतात की ज्यांनी आपल्याला हा देह दिला आहे त्या देहाच्या स्वामीला जो ओळखत नाही तो अविवेकी आहे. पण अशी अविवेकी माणसे मात्र स्वतःला विवेकी समजतात. जसा मूर्ख माणूस अंतरात्म्याचा अंदाजही घेऊ शकत नाही, पण जे फक्त शास्त्र अभ्यास करून शहाणे होतात परंतु आपल्या पांडित्याने ते अहंकारी होतात, असे दोन्हीही देहतादात्म्यानेच दीन जीवन जगत असतात. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले. तैसे अज्ञानास झाले, देव न कळे श्रीराम. की अंतःकरणामधील नित्य प्राप्त सुखरूप आत्माच आहे, पण त्याला विसरून तो सुखासाठी पंचविषयांची दारे ठोठावू लागतो. खरंच या विषयांमध्ये सुख आहे का हो? विषयात सुख आहे हा केवळ सुखाचा भास आहे. की समजा मला बासुंदी खूप आवडते, मी एक वाटी बासुंदी अत्यंत आनंदाने पिते. दुसऱ्यांदी वाढल्यावर त्यातील पण अर्धी अधिक बासुंदी मी खूप मनापासून पिते, पण टाकायचं नाही म्हणून मी ती दुसरी वाटी पण पूर्ण पिते. पण मग तिसऱ्यांदी जर कोणी त्या बासुंदीचा मला आग्रह करायला लागला तर मी म्हणते आता ती बासुंदी माझ्या समोर सुद्धा आणू नका. नुसते बासुंदीचे नाव काढले तरी अंगावर काटा येतो, इतका त्याचा वीट येऊन जातो. मग पंचविषयात एका रसनेचा विचार केला तर लक्षात येते की यातील सुख तात्पुरते आहे. ते नित्य असते तर त्याचा कंटाळा आपल्याला कधीच आला नसता. डोळ्यांच्याही बाबतीत तेच आहे की टीव्हीवर जर आपण सतत कितीही आवडणारी सिरियल असली
तरी त्याचे एपिसोड पुन्हा 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 पाहत राहत नाही. कारण पुन्हा पुन्हा पाहिलं की आपल्याला ते नकोसं वाटतंय, त्याचा कंटाळा येतो. का हे पुन्हा पुन्हा तेच दाखवतात असंही आपण म्हणतो. म्हणजे विषयात सुख नसतानाही अज्ञानामुळे तो चुकीच्या ठिकाणी ते सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. की ज्याप्रमाणे कोणी घरात पुरलेली संपत्ती माहीत नसल्याने तो सर्वत्र इकडं तिकडं त्याचा शोधाशोध घेतो व घरात संपत्ती असूनही तो दारिद्र्य भोगतो. त्याप्रमाणेच जीव ज्ञानाच्या अभावी सुख जिथे नाहीच त्या माईक वस्तूंमध्ये विषयांमध्ये सुख शोधतो व स्वतःची फजिती करून घेतो. या देवांचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी वृत्ती एक देशी तरतरी पवाडेल कोठे श्रीराम. कोणी या निर्गुण निराकार असणाऱ्या परब्रह्माला ध्यानाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु ध्यान करणारा व ज्याचे ध्यान करतो दोन्हीही म्हणजे ध्यानाचे साधन असलेली अंतःकरण वृत्तीच अचेतन व चंचल असल्याने ती ध्यान कसे करील. त्यामुळे आपण त्या ध्येयापर्यंत तरी कसे पोहोचू शकणार आहे. कारण ध्यान करणारी वृत्ती संकुचित असल्यामुळे ती स्वरूपापर्यंत पोहोचताच पांगळी होते. ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपे बहुवाणी भूगर्भी आणि पाषाणी किती एक श्रीराम. इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला गुप्त आणि प्रकटला किती एक श्रीराम. या ब्रह्मांडामध्ये अनेक वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या रूपाचे, वेगवेगळ्या नामांचे, अनेक वेगवेगळ्या भाषा असणारे आणि या सगळ्यामध्ये असंख्य प्राणी आहेत. भाषा असणारे असे असंख्य प्राणी आहेत. काही जमिनीत आहे तर काही खडकातही राहतात. पण त्या सगळ्यांमधल्या चैतन्याचा शोध आपण घेतला पाहिजे. कारण ते चैतन्य म्हणजेच अंतरात्मा तो सर्वांमध्ये एकच व्यापून उरला आहे. कोठे त्याचे अस्तित्व उघडपणे जाणवते तर कोठे ते गुप्त असते. कारण चेतनामध्ये ते प्रगट रूपाने असते तर अचेतनात गुप्त रूपाने असते. चंचल न होई जे निश्चळ प्रचित जाणावी केवळ चंचल ते नवे निश्चळ परब्रह्म ते श्रीराम. की चंचल माईक असल्यामुळे कधीच निश्चळ होत नाही व निश्चळ कधीच चंचल होत नाही. अंतःकरण चंचल असल्यामुळे अंतःकरण वृत्तीला चेतन ब्रह्माचे कधीच ज्ञान होत नाही. अनुभवानेच असा निर्णय घ्यावा लागतो. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देहबुद्धी झडे निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन श्रीराम. आपण कोण कोठे कैसा ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वयकाचा त्यास हे कळेना श्रीराम. भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा अवघा वंशची उधरावा हरिभक्ती करुणी श्रीराम. म्हणून साधकाने लक्षात ठेवावे की एका तत्वाने दुसऱ्या तत्वाला बाधित करत म्हणजे त्याचा निराश करत गेले की मी देह हा भ्रम नष्ट होऊन जातो आणि निर्मळ निश्चळ असलेल्या की एकही मल नसलेला असं विमल अचल व अरूप ब्रह्म आपणच आहोत, स्वतः आहोत असल्याचा अनुभव साधकाला येतो. म्हणून साधकाने मी कोण, मी कुठून आलो आहे, मी कसा आलो, मला कुठे जायचे आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणे हाच खरा विवेकाचा मार्ग आहे. पण मंदबुद्धी असणाऱ्या बद्ध जीवाला मात्र हा मार्ग सापडणे शक्य नाही. म्हणून जो शुद्ध बुद्धीचा पुण्यशील आहे त्यानेच हा विवेकाचा मार्ग धरावा. कारण तरण्यास अत्यंत कठीण असलेला हा भवसागर तरून जायचा असेल तर विवेकाच्या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून या विवेकाच्या मार्गाने जाऊन
स्वतःचे तर कल्याण करूनच घ्यावे, पण आपल्या सगळ्या कुळाचा सुद्धा उद्धार करावा. कारण कुळाचा उद्धार केला की जसं समर्थांच्या कुळामध्ये रामजन्माची उपासना 22 वर्षांपासून सुरू होती, तेव्हा कुठे समर्थांसारखा अत्यंत श्रेष्ठ असे संत त्या कुळात जन्माला आले. म्हणून आपली जबाबदारी आहे की स्वतःचा उद्धार तर करून घ्यायचा आहे, पण आपल्या कुटुंबातीलही लोकांचा उद्धार व्हावा. त्यासाठी समर्थांनी आपल्याला भक्ती मार्गाची आवड निर्माण करून विवेक साधण्यासाठी मदत करावी, हेच त्यांच्या चरणी मी विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ.